आमदार सुनील शिंदेंचा मुलगा अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता आहे। शिवसैनिक महिलेनं उद्धव ठाकरे समर्थकांकडून विनयभंग झाल्याचा आरोप केलाय। महिला शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे समर्थकांविरोधात हा गंभीर आरोप केलेला आहे। गंभीर तक्रार सुद्धा दाखल केली आहे। वरळीतील कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे समर्थकांकडून आक्षेपार्ह वर्तन केलं गेलंय असं शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी म्हटलंय। वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। सिद्धेश आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा आहे। सिद्धेश सुनील शिंदेकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप शिवसेनेच्या या महिला शाखा संघटनेनं केलेला आहे। आम्ही खाली येत होतो तेव्हा उभाटा गटाचे सगळे मोठे पदाधिकारी सगळे आलेले होते। आदित्य ठाकरे होते, सुनील शिंदे होते, आशिष शेंबूरकर होते, परत सचिन भाऊ वाईर होते। त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली। म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही। मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं, कोणीतरी मारलं, तिथे जोरात मारलं। यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिद्धेश शिंदे एक अत्यंत हुशार, एक सक्षम आणि एक युवा संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि एकदम सौम्य भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर एक सर्वसामान्य लोकांना आणि युवकांना प्रेरणा देण्याचं काम तो करतोय। अशावरती टार्गेट ठेवून हे आरोप करण्यात आलेत असं स्पष्ट मत आमचं आहे।